उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला
उभारिला हात जगे जाणविले मात देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरे धनी दोहे ठाये तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरे धनी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुवर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरी हॅलो हॅलो भुकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुःख भोजन मारुतिनादन हे दुःख भोजन मारुतिनादन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारोबार पवन सुत बिनती
विश्वोत्पत्त्या देहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे विठला विठला जाऊ दे आता काय एरी धुपणच निघलंय आता विठला विठला हात जगे जाणविले मात देव बैसले सिंहासनी आले याच काशी पुरे धनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत गुरु जगत वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत जगत गुरु तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे प्रासंगिक प्रसंगातील हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे महाराज अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला भक्ताला सुंदर असा संदेश देतात विठाला 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 अभंगावरती बोलण्या तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा समस्त ग्रामस्थ मंडळी देवळगाव माळ्याचे बरोबर ना समस्त ग्रामस्थ मंडळी देवळगाव माळ्याच्या या गावकऱ्यानं अथक परिश्रमातून समस्त ग्रामस्थ गावातील तरुण असतील सर्व आडनावाचे व विशेषतः माळी समाजाचे असतील सर्वच आडनावाचे गावातील सर्व तनमन धनाने सहकार्य करणारे सर्व समाज यांच्या सर्वांच्या परिश्रमातून सर्वांच्या सहकार्यातून उभारलेलं भव्य दिव्य हे मारुतीरायाचं हनुमंतरायाचं सुंदर असं मंदिर आणि त्या मंदिरात जमतंय का बघा बरं नाही तर पुन्हा देव बाप्पा म्हणते बापू जास्त झालं धूप बसा जावाई विठाला विठाला सर्वांच्या सहकार्यातून सुंदर अशा मंदिराची वास्तू उभारली सुंदर असं मंदिर उभारणं केलेलं आहे आणि विशेषतः आपल्या गावातील ग्रामदैवत आणि पहा बरं तुमच्या गावाला करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण गावकऱ्याचा मान सन्मान कोणी करीन पण आपल्या गावामध्ये देव सुद्धा स्वैरा होऊन आलेला आहे हा भगवंत सुद्धा काय होऊन आलेला आहे स्वैरा आणि मुळामध्ये साधू संतच वर्णन करतात देव कसा आहे देव सोईरा सोईरा देव सोईरा सोईरा देव सोईरा सोईरा देव सोईरा सोईरा देव सोईरा दिनाचा वाह देव सोईरा दिनाचा देव सोईरा सोईरा देव सोईरा सोईरा देव दिनाचा देव सोईरा दिनाचा देव सोईरा सोईरा देव सोईरा स्वयरा देव स्वयरा दिनाचा दिन म्हणजे कोण दिन म्हणजे गरीब दिन म्हणजे भिकारी आणि जे दिन आहे जे गरीब आहेत आशांचा स्वयरा कोण आहे देव आहे आता इकडे बघा बरं का इकडे लक्ष राहू द्या पुन्हा म्हणतात महाराजांना काय सांगितलं मेळ लागला नाही आणि असाच मी काळा पुन्हा धुपणाना जास्तच काळा दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त लक्ष विठाला विठाला देव स्वैरा आहे देव स्वैरा कोणाचा आहे दिनाचा आता आहे का देव स्वैरा दिनाचा म्हणजे देव गरीबाचा कोण आहे स्वैरा आहे आता आहे का देव जर गरीबाचा स्वैरा असेल तर श्रीमंताचं देवाचं काही नातं नाही म्हणून पहा श्रीमंताच्या दारात जर आपण गेलो तर श्रीमंत श्रीमंतीच्या त्वर्यात राहतो म्हणून त्यांचं देवाचं काही नातं नाही गरीबाच्या दारात गेल्याच्या नंतर गरीब आपल्या परिस्थितीनुसार जे ते दान दिल्याशिवाय राहत नाही म्हणून देव स्वैरा दिनाचाच आहे आणि स्वैर पण त्याच्या सोबतच जुळत असतं की ज्याला माणुसकी आहे बिगर माणुसकीच्या हलकट जाती संग स्वैर पण जुळत नाही मग स्वैर पण जुळायचा असेल तर त्याला दोन्ही जाती ओरिजिनल आणि दोन्ही जाती ह्या माणुसकीच्या पाहिजे तवा स्वैर पण जुळते जुन्या काळातल्या लोकांची मन होती बघा कसंही असू दे आपण घराना माळकरी असावा पाहुणे माणुसकीचे बरोबर आहे का नाही ह्या ज्या चष्मेवाल्या म्हातारे सगळ्या आज्या
सगळ्या म्हातारे म्हातारे आहेत ना त्या काय म्हणायच्या बाई, घरामध्ये पाहुणे माळकरी असाव, घराना देव धर्मातला असाव आणि माणुसकीचे माणसं असाव, मग आपली पोरगी द्यायला काय हरकत नाही. पण आता जरा नवीन अलीकडे आल्यात पुष्पा साडी घालणाऱ्या, आणि त्या बाया मात्र कोणाला बोलू देत नाहीत. माझी गड्डी गेलीच नाही पाहिजे रानात, कसच नाही. आणि पोरग कुठे बी चिटकलेला असाव. मग मी एक चिटकलेला ठेपा आणला, म्हणले कुठं चिटकले, म्हणलं डीपीला. मग आता चिटकलेला असाव, पण ऐका बरं, कारण सोयर पण करायचं असल्याच्या नंतर आपला जर ताव ठिकाणा नसल, आपलं जर गरिबी असेल तर गरीबांना कधी श्रीमंताच्या नादी लागायचं नाही. कारण गरीबाची मुलगी जर श्रीमंताच्या घरी गेलात तर चार चौघात सांगताना माझी मुलगी बंगल्यावाल्याची दिली, पण तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला चहा सुद्धा वेगळ्या कपात दिला जाईल, ध्यानात धरा. त्यावेळेस मुलगी तुमची रडल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या बापाला मी वेगळ्या कपात चहा दिला का, तर तुम्ही गरीबाचे. आणि एखाद्या गरीबाच्या घरी जा, मुलीच्या घरून सुद्धा तुम्हाला भैमुगाच्या शेंगाचं पोत आल्याशिवाय राहणार नाही. कारण गरीब ते गरीब असते आणि मोठ्याच्या घरी जास्त नादी लागायचं नाही. म्हणून भगवंत सुद्धा स्वैरा होतो. कोणाचा? दिनाचा. या इकडे बाबा पुढे स्वैर पण. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. हे पंढरीची गरज संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. संसारा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पंढरी सिजारे आल्यानो संसारा, दिनाचा स्वयरा पांडुरंग. महाराजांना सुंदर वर्णन केलेलं आहे. दिनाचा गरीबाचा स्वैरा हा कोण आहे? जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा. तुम्ही भाग्यवान माणसं. इथं देवळगावचे लोक म्हणजे भाग्यवान. का भाग्यवान आहे त्याचं एक कारण आहे बघा. शक्यतो होता प्रयत्न कुठलंही काम आपण अगोदर गावातली गावात जमतंय का बघतो, आणि नाही गावातली गावात जमलं की मग मात्र स्वैर्या धैर्याकडे मागणी केल्याशिवाय राहत नाहीत. आता खरं सांगा, गावातच जर मुलगा कर्तृत्वान असेल तर पोरगी देतेत का नाही? देतेत का नाही? गावातला मुलगा नोकरीला असन, कर्तृत्वान असन, निर्व्यसनी असन. आता माझ्या पुढे थोडे 2-4 जण माणसं पाहिजे होते. आता तुम्हाला मला बोलता येईना, मला आधीच भेव वाटतंय. या जरचे पुढे या नाही इथं तुम्ही. मी कोणाला काही विचारित नाही, पण या पुढे हा असे टोपीवाले म्हातारे असले स्वैर पण जुळतंय बघा. या इकडं काय करावं आता, मोह लगन झालं. या पुढे इथं या, इथं या. हा वा जमलं बघा. असे स्वैरे पाहिजे चांगले चांगले. आता सुपारीच फोडू डायरेक्ट. विठाला विठाला विठाला. आता गावातला मुलगा कर्तृत्वान असन, नोकरीला असन, निर्व्यसनी असन तर बाबा, गावातला मुलगा कर्तृत्वान निर्व्यसनी असल तर आपल्याला पोरगी आहे ती बाहेर द्यायची गरज आहे का? नाही. गावातली गावात रान चांगलंय, पोरग संस्कारी आहे आणि पाहुणे सुद्धा कसे येत माणुसकीचे. त्यातली त्यात पोरगी आपल्या डोळ्या पुढं दिसते. म्हणून स्वैर पण कुठं? गावातच. आणि एखाद्यानं जर आता राम महाराजांना ठेपा आणला, महाराज यायला ही पोरगी देऊन टाका. काय करते पोरग? काय नाही, आज न उद्या काहीतरी करीन. पण सध्या काय करते? काय नाही, सकाळ संध्याकाळ झुलत येते. हानतेन का नाही त्याला? हानतेन का नाही? अहो मग जर असं योगानं लग्न झालं आणि पोरग जर पेता निघलं तर लोक काय म्हणतात माहितीये का? अहो गावातली गावात तुम्ही फसली. तुम्हाला गावातली गावात सुद्धा माहित नाही का पोरग कसं होतं? बरोबर आहे का नाही? मग ऐका, शक्यतो होता प्रयत्न. गावात जर चांगलं असेल तर लोक बाहेर जात नाही. बरोबर आहे का नाही गंगूबाई? हो आत्या, आत्या बरोबर आहे का नाही? हा हो बरोबर आहे का नाही? हा तुमचं लक्ष आहे माझ्याकडे, लक्ष राहू द्या. ऐका, म्हणजे गावातली गावात जर होत असेल तर बाहेर जायची गरज नाही. आता ऐका, तुम्ही भाग्यवान आहेत की आपल्या गावात सुद्धा मारुती आहे ना. त्या मारुतीला काय म्हणते?
गावातला मारुती. हा ऐका आता, गावातल्या मारुतीला आपण मागणी मागावं. गावातल्या मारुतीला आपल्याला जे पाहिजे ते आपण गावातल्या मारुतीपाशी मागावं. पण जर गावातल्या मारुती जर नाही पावला तर मग कुठे येतात तुम्ही? कुठे येतात? सोयऱ्याकडे. आता ऐका, आता सध्या आपण कुठं आलो तर सोयऱ्याकडे. आता सध्या कुठं आलोत? सोयऱ्याकडे. का आलो तर आओ हॅलो काऊन आलो तर आपण? अहो सोयऱ्याकडे आलो. त्याचं कारण आहे सोयऱ्यानं घर बांधलं ना, वास्तू शांती आहे. सोपं आहे का नाही? लय अवघडा शिरायचंच नाही, मला जमत नाही अवघड लय. आता ऐका, आणि पर महाराज सोयऱ्यामध्ये लय पावर असते बरं काय. सोयऱ्यामध्ये एवढी पावर आहे. आता 2-4 जणाला कळालं मी यायचा सोयरा आहे, काय उचलू उचलू घ्यालेत मला. आपला पाहुणा आहे, आपला पाहुणा आहे. पण ऐका, स्वैर पण जातीचा असण्यापेक्षा स्वैर पण वारकरी संप्रदायाचा ठेवा. कारण कधीच कुठं काही कमी पडत नाही हो. जातीचं स्वैर पण फक्त आपल्याला लग्नापुरतं कामा येतं. पण वारकरी संप्रदायातलं चांगल्या विचाराचं स्वैर पण महाराष्ट्रात कुठेही जातो, मला काहीच बंधन नाही. म्हणून ऐका, आता आपण इथं स्वैर्यापर्यंत आलोत, स्वैर्याकडे आलोत. कशाच्या अपेक्षानं? देवाच्या मागावं. देवाला काहीतरी. पुन्हा आनंद झालाय. आनंद झाल्याशिवाय माणसं जवळ येत नाहीत. म्हणून ऐका, जवळचा पाहुणा असू द्या आणि चांगला पाहुणा असू द्या, बोलण्याची पद्धत आहे बघा. आता तुकोबर आपल्याला संधी देतात ना, बोलण्याची पद्धत आहे. आता आमचं सारखे यूट्यूब चॅनल आहे ना, हा KVM वा KVM यूट्यूब चॅनल. फक्त तुम्ही आता एखादा शब्द चुकीच गेलात कट करा, अवघड वाले. हा हे KVM यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईब करा. हा सबस्क्राईब करा, घंटीच बटन दाबायला विसरू नका. आता ऐका, कारण आपण ज्या वेळेस कुठेही जातो, मी कुठेही गेल्याच्या नंतर आपल्याला ज्या वेळेस आपण देवाकडे आलो, आता देवाकडे आल्याच्या नंतर देवाला काय मागावं? आता संदेश आहे. जवळचा पाहुणा आला, आता समजा राम महाराज आपल्या घरी एखादा बाबा पाहुणा आला. पाहुणा जर हलकट आला, पाहुण्यात बी फरक येत ना, बरोबर आहे का नाही? पाहुणा जर हलकट असला आणि पाहुणा जर घरी आला आणि आपण शेतात कामाला येतं, नातू पळत आला आणि पळत येऊन नातवानं सांगितलं, बाबा आपल्या घरी पाहुणे आले. तर त्याने विचारावं, कोण पाहुणे आले? तर ते म्हणले, काय नाही, आपल्या तुमचा मेहुणा आलाय. कोण आलाय? तुमचा मेहुणा आलाय. मेहुणा आला म्हणल्याच्या नंतर मेहुण्याचा याचा 36चा आकडा होता. कारण यानं हुंड्यात बी काही दिलं नव्हतं ना, असं बी बोलत नव्हता, म्हणून मेहुण्याचं याचं जमत नव्हतं. आता मेहुणा आलाय म्हणल्याच्या नंतर ते म्हणलं, पोराला घरी जाय आणि त्याला म्हण बाबा लोह्याला गेले. तर रानात नाही, पोरग घरी आलं. पण त्याच्या बायकोचा मात्र जीव तुळतुळ करू लागला. कशामुळं? कोण आलत? भाऊ आलता ना, भावामुळं. मग ती म्हणली, एक काम करा ना, मी काहीतरी विसरलं म्हणून घरी जाते, त्याला चहा पाजून तरी येते. जण मला नाही त्यानं वाटा देऊ द्या, काय नाही देऊ द्या, पण किती काय केलं तर हाडा मासाचा माझा भाऊ ये रक्ताचा. मग ऐका, आता ज्या वेळेस भावाचं मेहुण्याचा संदेश आला, मेहुणा गेला का पळत? नाही. का? कारण तो मेहुणा त्या लायकीचा नव्हता. आणि योगानं दुसऱ्या दिवशी त्याचा जावाई आला घरी. कोण आला? जावाई. जावाई घरी आला, पोरग पळत आलं, बाबा दाजी आलेत. कोण आलंय? दाजी आले. आता दाजी आलेत म्हणल्याच्या नंतर हा होता एका आवडात. तुमच्याकडे रानाला आवडं म्हणत येत ना, बरोबर आहे. मग सोपं आहे आपलं सगळं. आवड का ढेलं? आवड आवड. एका आवड्यात सासरा होता, एका आवड्यात सासू होती. आता ऐका, जसं सासऱ्याला कळालं जावाई आलाय, मग आता सासऱ्यानं इकून डायरेक्ट त्या पुढच्या आवड्यातल्या आपल्या बायकोला असं म्हणावं का, होय ग, ए चल घरी, जाऊ दे, जावाई आलाय, असं म्हणेन का? कसं म्हणे? इकडे इकडे. आणि ती बी आपल्या देवळगावची असती, ती दमान म्हणेन का, काय हो काय पोरीचा नवरा आलाय.
कोण आले? पोरीचा नवरा म्हणजे कोण आलाय? जावाई. हे अशी पुंजाना उचलीत होती असा. ते म्हणलं पोरीचा नवरा आलाय म्हणजे आपला जावाई. तिने पुंजानात आणि जे पळाली कशामुळं? नाकाचा मोती ठेवी गाण आणि राखी जावयाचा मान. पण ऐका, अगोदर मेवून आलता एवढा आनंद झाला का? नाही, कारण संदेश चुकीचा होता का? बरोबर संदेश बरोबर होता पण आनंद देणारा नव्हता. पण जावाई आला याचा मात्र काय होता? आनंद होता. जसं सासऱ्याला कळलं बायकोला त्याच आनंदात आवाज द्याला आणि नुसता असं नाही हात करून आनंद द्याला. कोण आलंय? जावाई आलाय आणि बायकोनं सुद्धा हातातलं काम सोडून जावयाचा मान राखण्यासाठी गेले. आता तुम्हा मला जगद्गुरु तुकोबराया संदेश देतात पण संदेश महत्वाचा आहे म्हणून हात उभा करून देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढे गुणवान महाराज मंडळी असल्या पण आता खरंच वाटायला लागले 4 वाजेपर्यंत कीर्तन करावं. पण आता तुम्ही मला टाइम द्यायला होता 10 ते 12, मी अर्धा तास जास्त कीर्तन केलंय. त्याच्यामुळे माझे तुमच्या उपकार झाले. 12:30 वाजलेले बरोबर आहे का नाही? आणि तुमच्या तोंडावर 12 वाजायच्या अगोदर मला कीर्तन सोडावं लागणार आहे. कारण महाराजानं कीर्तन तोपर्यंतच करावं. आता खरं सांगा बाबा, शेतकऱ्यांना आऊत कुठपर्यंत हाणाव? 12 पर्यंत. माय पाण्या पावसासाठी हाणावं लागतं एखाद्यावर. हा, शेतकऱ्यांना आऊत. मला वाटतंय जुन्या लोक म्हणत होते कासराभर सूर्य राहिला की आऊत सोडाव. बरोबर आहे का नाही? मी लय जुना म्हातारा माणूस आहे बाबा, मला चट जुना माणसं माहिती आहेत बघा. ऐका, कासराभर सूर्य राहिला दादा की आऊत काय करावं? शेतकऱ्यानं सोडाव. उगत 2 तास राहिलेत म्हणून जर हानीत राहिला तर एक तर बैलाला पास लागती किंवा जाताना हे तरी कुठं तरी म्हणून ऐका कायम आहे. तसं कीर्तनकारानं सुद्धा कीर्तन पुढच्याच्या चेहरा बघूनच करता यावं, नाही तर पुढचे महाराजाकडे बघून असं करायले
अरे बापरे. आणि तरी हे म्हणाले महाराज काय म्हणतात ग बस म्हणतात काय नाहीत म्हणत. काय म्हणाले त्याच्या पलीकडे, कारण आपल्याला बी कळायला पाहिजे म्हणून ऐका. जगद्गुरु तुकोबराया सर्व तुम्हा आम्हाला संदेश देतात, पण कसा उभारीला हात जगी जाणविली मात. तुम्हा आम्हाला संदेश देतात बाबा हो, हात उभा करून. आता ऐका, माणसं हात कधी बी वरी करत नाहीत. ज्या वेळेस खरं संकट आलं किंवा एक तर माणूस दुःखात असावं किंवा जास्त आनंदात असावं, खरं आहे का नाही, त्याच वेळेस हातवरी करतं. म्हणून ऐका, समजा बाबा रोडनं जात असताना अचानक आपल्या समोर जर गाडी आली, आपण रोड क्रॉस करायला होतं आणि रोड क्रॉस करताना अचानक पुढं ट्रक आलं, तुम्ही असं करतान का बापू, अशी हातवरी करतो का नाही? कशामुळं? कारण जास्त संकट आलं आणि जास्त संकट किंवा आनंद झाला की माणसं आनंद व्यक्त करतात. आता ऐका, आपण कथेमध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो त्यावेळेस आनंद साजरा करताना हातवरी करून असतो का नाही? का? कारण आपल्याला माहित आहे हा आनंद गगनात मावणारा नाही. कारण महाराजानं वर्णन केलं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. का? कारण भगवंताचा जन्म झाला आनंद आहे. मग आज जगद्गुरु तुकोबराय माणसं सहजासहजी हातवरी करत नाहीत. आता हातवरी करण्याचे दोन फायदे आहेत बघा. जर एखादा जर दूरच्या रानात असल, आवाज दिला, हातवरी करून आवाज दिला आणि आवाज जर आला, जुन्या काळातला, आता मोबाईल येतं, नाही तर म्हणतात महाराज डोक्यावर पडले काय. आता मोबाईल आता काय नाही, शेजाऱ्याला सुद्धा फोन करून म्हणता येते. अहो काल माझ्या बायकोन मला किचन मधून फोन केला, भाजी काय करायची, म्हणलं तू कुठे गेलीस, म्हणली किचन मध्ये, म्हणलं इकडे काऊन ये ना, लय कटाळा आला बापू म्हणलं. म्हणून आता कोणी काही ताण घेत नाही, लय बेकार काम झाले. आता ऐका, हातवरी करायचा आणि हातवरी करून जर बोलायचं असेल, हातवरी करून आवाज गेला तर आवाज येतो. आणि जर एखादा दूर असेल तर नुसत्या खुणवा खुणवीनं सुद्धा हाताचा प्रकार कळतंय. आता ऐका, इदच तुम्हीचा मोठ्या गंधावाले आली रेंज आपल्याला. मी काय म्हणलं तुम्हाला, जय हरी, मला काय करा फोन करा. हाताव कळालं का नाही? आता याच्यापेक्षा लांब, आता पलीकडे बाबा. तुम्हीच आता माझ्याकडे पाहिलं ना. आता समजा मी तुम्हाला असं खुणवलंय, मी काय म्हणलं तुम्हाला, जेवण केलं का? हातानंच कळतंय का नाही? हे संस्थेतले आपल्या गावातले का कुठले? हा, ते कोटवाले अशी हाताची घडी घातलेली आहे दादा. आता हाताचा प्रकार बघ. म्या जर तुला असं हात करून असं केलं, काय समजावं? इकडं ये म्हणजे मी काय केला, तुला इकडं बोलवलं, बरोबर आहे का नाही? आणि परत आता काय, जेवणासाठी इकडे. आणि आता आता काय म्हणलं म्या, हात करून काय म्हणलं, लगेच कळायला का नाही? आता बरं जाऊ दे, हे आमच्यात आमचं. समजा घरी पाहुणे आले तर, आणि घरी पाहुणे आल्याच्या नंतर एखादी बायको ऐकत नाही झाली तर नवऱ्यानं सहजाच करावं, अय थांबा जरसक, एवढी मालिका संपू द्या, अय थांबा बरं जरसक, एवढी मालिका संपू दे, अय जाते काय माय, आहे का नाही? प्रकार आहे का नाही? आता याच्या सुद्धा काय प्रकार आहेत. आता ऐका, तुकोबरायानं हात केला, आता एखाद्यानं सहज हात केला, ऐ ऐ ऐ ऐ पुरा फसला तो. आता आता ऐका, तुम्हाला आता हसू आलं, पण त्याचं आता ऐका, मी त्याला काय म्हणलं, अय इकडे, बरोबर. आता ते इथं आल्याच्या नंतर पहिला मला प्रश्न विचारला, काय काय म्हणलं ते, ज्या अर्थी मी त्याला इकडं बोलवलं त्या अर्थी ते मला काय म्हणलं, काय, बरोबर आहे का नाही? मी त्याला इकडं बोलवलं, काय म्हणलं, त्या काय
काय म्हणलं ना? आता ऐका, जगद्गुरु तुकोबरायनं हात केला उभारीला हात, आणि ज्या वेळेस तुमच्या आमच्या सारखे सज्जन लोक तुकोबराया जवळ आले, प्रश्न विचारला काय, मग तुकोबरायनं आनंदात सांगितलं, अरे इकडं तिकडं काय भरकडतात, देव बैसले सिंहासनी. आज आपले मारुती राया, कारण मृत्यू प्राण प्रतिष्ठेची एक विशेषता आहे बघा. आपले इथं किती 3 दिवस ना, ज्यावेळेस मारुती राया बाहेर काढले, या मंदिरात होते का? इथंच ना. इथून बाहेर काढले, बाहेर काढल्या अगोदर कशात ठेवलं? पाण्यात ठेवलं, बरोबर आहे का नाही? जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये ठेवलं. पाण्यामधून बाहेर काढल्याच्या नंतर राशीमध्ये, बरोबर ना? राशीमधून बाहेर काढल्या फुलामध्ये, आसनावरती. बरं हा, जाऊ द्या, लय नाही ते ताण घ्या चालले. हा नाही तर पुढचे म्हणते, मागचे म्हणते बरं झालं माग बसलं, काय ताणच नाही, लय जाड्यावाने विचारायला लागले. तसं काय ताण घेऊ नका. कारण ज्या वेळेस भगवंताला आपण पहिल्या आसनावरून काढलं, त्यावेळेस जी प्रक्रिया केली, जलामध्ये, फुलामध्ये, धान्यामध्ये, राशीमध्ये ठेवलं, तोपर्यंत देव मूर्तीत होता का? नाही. मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय माहितीये का? देवाला देव पण आणणं, त्याला काय म्हणतात? प्राण प्रतिष्ठा. आता ऐका, एखादा माणूस जिवंत आहे हे कशाहून कळत आहे? त्याच्या श्वास चालू असेल, त्याच्यात काय असेल? प्राण असेल, तर काय म्हणतात? तो कसा आहे? जिवंत आहे. आणि एखाद्याला जर नाकातून श्वास घेता येत नसल तर काय म्हणते? तर माणूस गेला. आता ऐका, उदाहरणार्थ एखादं म्हातारं जाला टेकलंय, पण ऐका बरं, माणूस मेलय हे सांगायची कोणाचीच हिंमत होत नाही. ज्या वेळेस घरचे मोठ्यानं इवळतेन
त्यावेळेस बाहेरच्या म्हणा गेले का किंवा अण्णा. आपल्याला सहजासहजी म्हणता येते का? भेटायला जा तुम्ही, पण गेले म्हणता येते का? एखादा बाबा असं जाला टेकले असं म्हणते तर बाजाव जीव जात नाही. मग आता बाजावर जीव जात नाही, म्हातारं खातं नाही, काहीच नाही. आणि पाहुणे रावणे भेटायला आले की असे बाहेर बसलेले असतात बघा 2-4 जण. मग एखादं मधात भेटायला गेलं की बाहेर आल्याच्या नंतर बाहेरचे नुसतं खुनवीत येतं. काय मिळे ते म्हणते काय दूध पेन तर काय नुसतं घर 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 घर. आता काय लागलाय? घर का लागलाय. पण पोरं ऐकत बी नाही बुवा. मी त्याला म्हणायलो खाली खाली ठेवा, बाजाव जीव जात नाही, पण पोरं ऐकत नाहीत. मग आता त्याचा ऐकणारा जो निबर माणूस आहे तो जात नाही, ते म्हणत ए पोरा हो, अरे खाली ठेवा त्याला. कुठं ठेवा? खाली ठेवा. मग ज्या वेळेस ते खाली ठेवतात आणि खाली ठेवल्याच्या नंतर सुद्धा म्हातारं बोलत नाही, काही खात नाही, काही पेत नाही, पण त्याचं पोट मात्र हालत असतंय. आता मेलं म्हणता येईल का? नाही ना. मेलं कसं म्हणावं? आणि मेलं म्हणावं ते जर ठसकलं तर पुन्हा काय करावं? ठसकल्यावर म्हातारी म्हणणं पहिल्यापासून तुम्हाला आमचा काटा चिमटाच होता, मोहा नवरा जिताय तरी म्हणते मेलं. म्हणता येईल का? म्हणता येते का? म्हणू शकत नाहीत आपण, नाही का? आता म्हातारे भेटायला जातात बघा. ग्रुप ना अशा भेटायला गेल्या म्हातारे लयच बाबा ते असं मी असं बारकाईने लक्ष देत असतो. अशा म्हातारे भेटायला जा बाई, गार पडीत पाय, पण पाय गार पडीत राम महाराज. मग ती जवळ बसलेली म्हातारी म्हणती काय नाही, त्या दिवशी आले मला म्हणले शिरा कर, माझ्या इथं नव्हतं घरा, पण मी तुळसाची इथून आणला घरा. जसा घरा खाल्ला तसा घरा फिरला खाली. तेव्हापासून बोलणं झाले तर डुलन झाले तर काल इतकं दूध पिलंय, काल इतकं दूध पिलंय. मग ते तितकेच म्हणते आता होय वा काव सात्याची नात आली, काव सात्याची नातीची लय लाडकी. याला सखी नात नव्हती म्हणून हे नातीसारखा जीव लावित होता. काव सात्याची नात आली, तिच्या हातानं दूध पितात का? मग काव सात्याची नात तिच्या तोंडात दूध टाकते, पण दूधच खाली गिळत नाही. पण काव सात्याला मेलं म्हणून म्हणता येत नाही. काव सात्या जशी बाहेर आली तशी बाहेर बसलेलीच असती तुळसाबाई. काय मिळे असं म्हणलं की काव सात्या म्हणते काही मिळ नाही, पण आपण कसं म्हणावं गेलं आपल्याला म्हणता येत नाही. आणि मग तेवढ्यात महाराज त्याच्या जवळची बहीण आली, आणि बहीण आल्याच्या नंतर बहिणीनं पाहिलं. आणि बहीण जर जुनी असेल, विको कमी करा, बहीण जर जुनी असेल, जसा हाताला हात लावला आणि हात गार पडा, नस बंद पडली, श्वास बंद झाला की बहिणीनं मात्र रडायला सुरुवात केली. आज जशी बहिणीनं रडायला सुरुवात केली तसं सगळ्यांना सांगितलं बाबा खर्चले, बाबा गेले. म्हणजे बाबात काय राहिला नाही, प्राण राहिला नाही. मग बाबाची पुढची प्रक्रिया चालू होणार. बाबाला भिंतीला बसवणार, मग जेवढे रडणारे होते तेवढे रडणार, आणि मग पुढं बाबाला नेणार. बरोबर आहे का नाही? आता ज्या वेळेस कळालं, जवळच्या माणसानं सांगितलं बाबा गेले, त्याच वेळेस बाबाचा प्राण गेला. आता सांगा, ज्या वेळेस भगवंत आपण तिथून काढले, डायरेक्ट तिथं बसवता येतात का? नाही. कारण तिथं का बसवता येत नाही? जिथून उचललं समजावं मूर्ती राहिली पण प्राण राहिले नाही. मग प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी ही विधी आहे, जी विधी आपण केलेली आहे. म्हणून ऐका, पण नुसती मूर्ती बसून उपयोग नाही. बाबा एखाद्या लेकराला जन्म दिला, आता जन्म दिल्याच्या नंतर नवीन लेकरू जन्माला आलं, आणि जन्म दिल्याच्या नंतर त्याला ज्या वेळेस माय दूध पाजती त्याचा काही टाइम असतो का नाही? आणि जर माईनं लेकराकडे वेळ दिला नाही, लेकराला सुरुवातीला दूध सुद्धा कसं टायमाला पाजावं लागते, बरोबर आहे का नाही? अहो लेकराचं द्या सोडून, माईला सुद्धा जी बाळांत झालेली असती त्या माता माऊल्याला सुद्धा जेवणाची काय ठेवावं लागती? टाइम ठेवावं लागती. तिनं जर टाइम चुकून तिनं जेवण केलं तर लेकराला काय होती? मोडशी. काय होती? आता तुम्ही सांगा ना मला, का ब्रह्मचर्य का काय मलाच मिळ लागणं? सोपं आहे ना. ऐका, माईनं जर जेवणाची वेळ चुकवली तर लेकराला काय होती? मोडशी होती. आता ऐका,
जेवणाची वेळ चुकवली तर लेकराला मूडशी होती. आपण जर पूजेची वेळ चुकवली तर देवाला त्रास होत नसेल का? होतंय का नाही? पण आपण आपल्या मनानं देवाला खेळवतो बघा. आपण देवापेक्षा सुद्धा मोठे येतं. घरामध्ये सुतक पडलं की आता मग जयला पूजाचा काटाळा आहे. आता 14 दिवस वर नाही. देव बिगर आंघोळीचे राहिले. आपण जर बिगर आंघोळीचे राहिलो आपल्या जवळ कोण बसन का? आपल्याला करमन का? कारण बिगर आंघोळीचे राहिला आपण काय विठाला विठाला आकल म्हणतो इशारा कापी. बरोबर आहे का नाही? कारण आपण बिगर आंघोळीचे राहू शकत नाहीत. ऐका, घरात जर अडचण असल तर मला वाटतं एखाद्या लहान मुलीला घरी बोलवावं आणि तिच्या हातानं देवपूजा करावी. पण देवाला बिगर आंघोळीचं ठेवू नये. का? कारण त्याच्यातलं देव पण निघून जात असतं. त्याच्यातलं काय? देव पण निघून जातं. तुम्ही मारुती रायाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा कितीही भव्य दिव्य स्वरूपात साजरी करा, केवढाही मोठा महाराजांना कितीही 10 नाही 20 ब्राह्मणाच्या नाही 51 ब्राह्मणाच्या हातानं पूजा करा, प्राण प्रतिष्ठा करा. पण इथून पुढे जर त्या देवाला नामस्मरण केलं नाही, त्या देवाची विधिवत तुमची पूजा झाली नाही, त्या देवाला रोज कोणी आंघोळ घातली नाही, तर ते देव न राहून फक्त दगडाची काय राहते? मूर्ती राहते. ज्या माणसामध्ये प्राण आहे तोच माणूस बोलू शकतो. आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर ज्या भगवंताजवळ भजन चालू आहे, ज्या भगवंताची पूजा चालू आहे, तोच भगवंत नवसाला पाहू शकतो. एरवी देव नवसाला पाहू शकत नाही. म्हणून ऐका, या मारुती रायानं जर आपली पूर्ण मनोकामना करावी, पूर्ण आपली इच्छा करावी असं जर वाटत असेल तर सर्वांनी आता जसं भव्य दिव्य स्वरूपात तुम्ही हा सोहळा साजरा केलाय, सर्वांनी एकत्रित आलेत, तसं इथून पुढे सुद्धा या देवाला आपण विसरता कामा नाहीत. उग हे आपलं काम आहे, हे कार्य आहे, करायचं म्हणून करायचं नाही. आता एवढा सोहळा तुम्ही साजरा केलाय, एवढा सोहळा साजरा केलाय आणि उद्यापासून जर मारुतीचं कोणी दर्शनही नाही घेतलं, उद्यापासून कोणी त्याला आंघोळही नाही घातली, तर मारुती रायाच्या प्राण राहत नाही. मूर्ती प्राण प्रतिष्ठा जशी आपण विधिवत केलेली आहे, मंत्र उपचारानं केलेली आहे, हा दैवत असंच जागृत राहावं असं जर वाटत असेल तर आपण त्याची नित्यनेमानं काय करायला पाहिजे? पूजा करायला पाहिजे. आणि ज्याला शक्य आहे, मला वाटतं ज्याला शक्य आहे त्यानं इथं, आता तुमच्या इथं चालू आहे का नाही मला माहिती नाही, हनुमान चालीसा चालू आहे का? नाही ना. म्हणून ऐका, आपल्या गावातल्या तरुण मुलानं एक कार्य हातात घ्या. कारण जगाचा मालक प्रभू रामचंद्र त्याला जर पावन करायचं असेल तर तुम्ही रामकृष्ण हरी भजन करावं. यानंही देव पावतो. पण लवकर जर पावन करायचं असेल तर तुम्हाला अगोदर मारुती रायाकडे जावं लागेल. कारण मारुती रायाचे पाय धरले की मारुती राया आपोआप प्रभू रामाला आणतो ना. असा नाही आला तर उचलून आणण्याची ताकद आहे. बरोबर आहे का नाही? उचलून आणण्याची ताकद आहे. म्हणून गावातल्या तरुणाला एक विनंती आहे बघा, झालं शक्य तर तुम्ही ग्रुपनं दर शनिवारी इथं आरती, दर शनिवारी हनुमान चालीसा करावी. आणि झालं शक्य तर रोजच केलेली चांगली आहे, पण त्यातली त्यात दर शनिवारी जर तुम्ही हनुमान चालीसा इथं जर केली तर एक सांगा, तुमच्या गावातलाही मारुती आहे, पण हा स्वैरा मारुती जर तुम्ही याची सेवा केली, जर तुम्ही याची पूजा केली तर हा स्वैरा इथून पुढं तुमच्या गावात कुठलंच संकट येऊ देणार नाही. अगोदर संकटाला याच्याकडे यावं लागेल. कारण संकट याच्याकडे आल्याच्या नंतर हा कोण आहे? संकट कटे मिटे सब पीरा, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा, सुमिरे हनुमत बलबीरा, सरोग हरे सब पीरा, सब पीरा, निरंतर हनुमत बीरा।
हनुमान चालीसा म्हणली तर ऐका, नासे रोग हारे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. आओ किती संकट असू द्या, संकट कटे मिटे सब पीरा. किती मोठं संकट असू द्या, तुमचं संकट जाईन. आणि आपले लेकर दचकत येत ना, लहान आले लेकर झोपी दचकत येत. मग बाया म्हणतात आता लेकरू दचकले कशाव कळत, त्याच्या भवाळ्या मोठाल्या होत्यात म्हणा. नशीब अजून घरात आपल्या म्हाताऱ्या येतात, म्हाताऱ्यानं भवाळ्या मोठ्या झाल्या ते पापणं नाही का, हा पापणं. हा तरी 2-3 बाया म्हणाल्या ते महाराज येडं झालं काय, भवाळ्या नाही व काय पापणं. पापण मोठं झालं की म्हाताऱ्या बाया काय म्हणते, त्याला काय झालं, दचकलं. हे काय झालं, दचकलं. आणि दचकल्याच्या नंतर मग आता ते काय असतं तुम्हाला माहिती आहे. नशीब मी भवाळ्या मोठा झालं म्हणलं नाही, होऊ शकत नाही. तर सगळ्याला कळालंय आता. म्हाताऱ्या माणसाला काय माहितीये तुम्हाला, तुम्ही बुंदीचा प्रसाद खाऊन जा. विठाला विठाला विठाला. मग ऐका, कारण किती मोठे संकट असू द्या, अहो किती मोठा रोग असू द्या, ऐका रोग्याला सुद्धा निरोगी बनवण्याचं काम माझ्या हनुमंतरायाची हनुमान चालीसा करते. कारण संतांची हनुमान राया म्हणजे कोण आहेत, संत आहेत. अहो मेलेल्या माणसाला पूर्वजाला वैकुंठाला जायचं असेल तर ज्ञानोबरायाचा हरिपाठ आहे. ज्ञानोबरायाचा ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. संत आहेत, हरिपाठ आहे. पण एखादा आपल्या घरी जर रोगी असेल, सारखं कोणाला कशाचा न कशाचा आजार होत असेल, काही ना काही माग पीडा असेल, इमानदारीनं सांगतो त्यानं रोज सकाळी 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायची आणि रात्री 11 वेळेस हनुमान चालीसा म्हणायची. तुमचा कसलाही रोग असू द्या, रोग जर नाही दुरुस्त झाला तर कीर्तन करायचे सोडून देईन बघा. कारण ही ताकद हनुमान चालीसा मध्ये. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. नाही तुम्हाला एवढा टाइम, पण हनुमान चालीसा घ्यायला 5 मिनिटं सुद्धा लागत नाही. मग काय काय म्हणते महाराज, हनुमान चालीसा आम्हाला पाठ नाही. तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे काय आहे, मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये जरी हनुमान चालीसा लावली आणि तुम्ही ऐकली तरी सुद्धा तुमचं काम झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, आता काही महिला मंडळाला पडल्याला प्रश्न आहे, महाराज अहो मारुतीच्या मंदिरावर आम्हाला जायला जमत नाही. मग आम्हाला म्हणायला जमती का, देवाची भक्ती कोणालाही करायला जमती, फक्त आपले नियम आपण सांभाळायचे असते. आपले नियम काय करायचे, आपण स्वतः सांभाळायचे. नाही जमत, का जमत नाही याचा विचारच करायचा नाही. एक सांगा, तुम्हाला मारुतीरायाकडे जायला जमत नाही, पण त्याची भक्ती करून त्याला तुमच्याकडे बोलवा ना. कळलं तुम्हाला. आता सगळ्याचं म्हणणं आहे महिला मंडळाला हनुमंतरायाकडे जायला जमत नाही. तुम्ही भक्तीच अशी करा की हा स्वैरा आपोआप तुमच्या घरी आला पाहिजे. मग कोणी म्हणू शकते काय, हा कोणी म्हणू शकते का. आता ऐका, जावा जावाचे भांडणं येतं, कोणाचे, जावा जावाचे भांडणं येत, पण जावाच्या बहिणीचं तुमचं चांगलं जमत आहे. लक्षात येते का बघा, तुमच्या जावा जावाचे काय येतं, भांडणं येतं, पण तिच्या बहिणीचं आणि तुमच्या बहिणीचं चांगलं जमत आहे. म्हणजे तुमचं तिचं काय आहे, चांगले सूत्र येतं, चांगली ओळख आहे, चांगलं बोलणं आहे. उदाहरणार्थ तुम्ही कॉलेजच्या काय येता, मैत्रिणी येता. आता तिचं तुमचं भांडण आहे म्हणून तुम्ही तिच्या घरी जाऊ शकत नाहीत, पण ती पाहुणे तुमच्या घरी आली, ती तुमच्याकडे येऊ शकते का नाही, येऊ शकते का नाही. मग ऐका, ज्या वेळेस ती तुमच्याकडे येईल, का ग विसरलीस का काय, ती म्हणते नाही हो, पण आता आमच्या मोठ्या जाऊबाईचं माझं जमत नाही, मला कळालं तुम्ही आलात पण आम्ही तिकडे येत नाहीत म्हणून तर मला नाही दम निघली, मी स्वतः आले. बरोबर आहे का नाही. आता तिचं तुमचं जमत नव्हतं म्हणून तुम्हाला तिकडे जायला जमलं नाही. मग महिला मंडळ मारुतीच्या मंदिरात जात नाही ता, हे ज्याला जमत नाही त्याचं मन दुखवायचं नाही ना, आपण तिकडे जायचं नाही. आता का जायचं नाही त्याच्यासाठी वेगळी कथा आहे, आता ते मी सांगत नाही. ऐका, का जमत नाही आपण त्याचा विचार करायचा नाही, पण मारुती रायाला तुमच्याकडे यायला जमत नाही असा एखादा पुरावा आहे का, असं एखादा प्रमाण आहे का, नाही ना.
मग जर तुम्हाला त्याच्याकडे जायला जमत नाही म्हणून दुःख मानायचं नाही, पण मारुतीराय आपल्याकडे कसा येईल याच्यासाठी मात्र त्याची भक्ती केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून त्याची भक्ती करावं आणि त्या भगवंताला आपल्याकडे बोलवावं. कसलाही रोग असू द्या, कसलीही समस्या असू द्या, तुमची नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आता देव सिंहासनावर बसलाय. मग आता बसलाय कशासाठी बसलाय? त्याचं कारण आहे आता निमित्त येत हे देवळ गावकर. बरोबर आहे का नाही? मारुतीरायाला हा स्वैरा पाहुणा आहे. या मारुतीरायाला निमित्त कोणी बसवलं? देवळगावच्या लोकांना. देवाला कुठं बसवलं? सिंहासनावर बसवलं. निमित्त तुम्ही आहेत, पण या परिसरातला प्रत्येक भक्त येऊन मारुतीरायाचं दर्शन घेऊ शकतो आणि त्याचा आशीर्वाद घेऊ शकतो. निमित्त तुम्ही आहेत, पण तो बसलाय सर्वांसाठी. एकाच्या कैवाडे, 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 एकाच्या एकाचा कैवाडे, 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 ऐका ऐका, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे. आता कोड कळते तुम्हाला? एकाच्या कैवाडे म्हणजे ऐका, निमित्त जरी एक असल पण उद्धार मात्र सर्वांचा आहे. भगीरथानं गंगा आणली पण स्वतःसाठी आणली, पण उद्धार मात्र सर्वांचा झाला. ऐका, आता मारुतीरायाला सिंहासनावर बसवलं देवळगावकरांना, पण त्याचा फायदा मात्र सर्व परिसराला. कारण निमित्त एक असतो पण त्याचा फायदा मात्र सर्वांना असतो. म्हणून ऐका, गावामध्ये एखादी जर सार्वजनिक विहीर बांधली
त्याचं निमित्त कोण असतं? गावचा सरपंच किंवा आमदार. गावातला ज्यानं बांधली तेव. पण पाणी जर सर्वांना मिळालं तर फायदा विहिरीचा सर्वांना. निमित्त एक, एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे बहुतांचे कोडे. ऐका आता, कोड कशाला म्हणतात तुम्हाला माहिती? तुमच्याकडे कोडे आहेत का? तुला कोड कळतं भाऊ? कोड कळतं? कोड माहिती आहे तुम्हाला? जुन्या काळातले कोडे माहिती आहेत ना? आता एखादं जर बोलायला लागलं आणि त्याचं जर बोलणं नाही कळायला लागलं तर आपण काय म्हणतो? हे माय कोड्यात बोल नका. काय येतं? सरळ सरळ बोला. कोड्यात बोलायचं नाही. जुन्या काळात कोडे होते बघा. तुम्हाला कळत येत का कोडे? बाबा जुन्या काळात कोडे होते. कोरड्या इरीत चोर बोंबलो होतो. काय कोड आहे? हा, हॅलो, काय म्हणले तात्या? हा, कोरड्या इरीत चोर बोंबलो होतो. काय कोड्याचं उत्तर आहे? हा, काय आहे? घंटी. कोणी उत्तर दिलं? वा, एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ऐका आता, हे कोड आहे. असे बरेच कोडे येतं. आता कोडे असे अनेक आहेत. जुन्या माणसाला कोडे येते ते. आता कोड कशाला म्हणते हेच कळत नाही. कारण कोड्यात बोलणं वेगळं. आता ऐका, उगवी आणि काचे कोडे. आता इथं देवाकडे येणारा भक्त एक आहे का? देवाकडे येणारे तिन्ही प्रकारचे भक्त, हौशे, नवशे, गौशे. आता काही देवाकडे आले तर, पण देवाकडे आल्याच्या नंतर कोणी भक्ती म्हणून आले, कोणी देवाकडे कसं मंदिर बांधलंय बघायला आलेत, आणि कोणी काही का असं. तिन्ही प्रकारचे आहेत का नाही? म्हणून ऐका, मग प्रत्येक जण देवाकडे आलंय, पण देव प्रत्येकाचं संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, आता मारुतीराया असू द्या किंवा कुठला बी देव असू द्या, येतो एकासाठी, पण कोडे मात्र अनेकाचे सोडवतो. म्हणून ऐका, तुमच्याकडे आता चालू आहे का नाही मला माहित नाही, महादेवाला पाणी घालणं चालू आहे का? सकाळी सकाळी महादेवाला जातात का महिला मंडळ? जातात ना? वा, धन्यवाद. गेलं पाहिजे, चांगलं असतंय. आता महादेवाकडे तुम्ही जातात, पण देवाला काही मागत? वा, सत्कार करावा तुमचा नाही म्हणल्यावर. शक्यत नाही असं. एखाद्या माता माऊल्या देवाला गेल्यात आणि काही मागितलं नाही असं होऊच शकत नाही. बरं आता बघा, तुम्हाला विनोद कळाला तर सांगा. एकच मेंढी दुसऱ्याच्या रानात गेली आणि दुसऱ्या फक्त तिच्याकडे बघायल्यात. शक्य आहे काही? एक मेंढी दुसऱ्याच्या रानात गेली आणि दुसऱ्या फक्त तिच्याकडे पाहिल्यात. शक्य आहे का? नाही. एक गेली की तिच्या माग. आता पुन्हा एक सांगा, तुम्हाला तुमच्यातलंच कळत आहे बघा. गावात एखादा केसाव भांडे देणारा माणूस आला आणि त्याच्यापाशी दोघीच बाया येतात आणि बाकीच्या फक्त टुकू टुकू बघायल्यात. होईल का? त्याच्यात 5-6 तरी असतात, काहीच घ्यायचं नसतंय. हे कधी दिलं? एकच दिलं. बघून कधी दिलं? पातीला कधी दिलं? तुला काय घ्यायचं? काय नाही माय, चट्ट आहे आमच्याकडे, आमचेच भांडे ठेवणं. मग इथं का हरिपाठ म्हणाली का? काहीच काम नाही ना. हाय का काही काम? पण आपल्याला तिथं गेल्याशिवाय करमत. बिगर कामाचे जास्त डोकं लावते. बिगर कामाचं लय लोक, जिथं करायचं का तिथं नाही, पण बिगर कामाचं लय डोकं. आपल्याकडे झोका पंचमीला झोका बांधतात का? बांधतात ना. झोका पंचमीला झोका. आता ऐका बाबा, ज्या वेळेस झोका पंचमीला झोका बांधला, आता जे पंचमीचे 5 झोके, म्हातारा असू द्या तरुण असू द्या, मानानं काय करावं लागतात? पंचमीचे 5 झोके. आता जे झोक्यावर बसले, जे झोका घेणारे, जे झोका चढवणारे, असा घेणारे, कष्ट त्याला आहेत का नाही? आहेत का नाही? पण त्याच्यापेक्षा कष्ट खाली उभा राहणाराला. झोका ज्या दिशेला जाईल, वे काही ताणत नाही ना. झोका कोण घ्यालय? झोक्यावरला. मग हे बाकीचे कोण ताण घेते? तर आता पाठीमाग आता हे IPL क्रिकेट होतं, चालू होतं का नाही? IPL क्रिकेट चालू होतं. आता आमच्या राम महाराजाला लय नाद त्याचा. एकदा राम महाराज भागवत कथेला असतात माझ्यासोबत प्याड वाजवायला. पूर्ण मी भजन म्हणलं, पण ह्या बुवानं काही ते वाजिलच नाही. डिच्चिक डिच्चिक. नाही म्हणलं, राम महाराज काऊन वाजिल नाही? तुम्हाला काय सांगावं म्हणला. रोहित शर्मा आऊट झाला की आपला मूडच गेला, पण मग कथा मातीत गेली, त्याला मी काय करू? हाय का नाही? कारण आपण बिगर कामाचा लय ताण घेतो. जिंकणार ते, पैसे कमवणार ते, पण आपली आवड असती म्हणून आपल्याला काय होतो? त्रास होतो. आता ऐका, काही काही लोकांना बिगर कामाचा लय त्रास होतो बघा. बिगर कामाचा असा त्रास होतो,
आता त्याच्या घरी लेकरं नसतात, लेकरं नसतात, लेकरं मोठाले असतात आणि लेकरं नसल्यामुळे ह्या लहान लेकराची त्याला सवय नसती. आता लहान लेकराच्या आता ज्याच्या घरी लेकरं येतं ह्या लेकरानं मंडपात गर्दा केला तरी सुद्धा ज्याच्या घरी येते काय म्हणतात लेकरं येतं धिंगाणा करीतच असतात का, त्याला काय आहे त्याची सवय आहे. पण ज्याच्या घरी लेकरं नाही तर त्यानं धिंगाणा करावं हे जागे बस म्हणलं ना, तुला माहीतच नाही र, तुला याचा आनंद माहित ना. बिगर कामाचा ताण घ्यायचा नाही आणि आपण बिगर कामाचा लय ताण घेतो बघा. ज्या वेळेस आपण कथाला आलोत, कथाला आल्याच्या नंतर कीर्तन ऐकलं आणि कथा ऐकलं, आपल्याला जेवढं जमतंय तेवढंच घ्यायचं, बाकीचं डोक्यात घेऊन जास्त ताण घ्यायचा नाही. बाया काय काय तानानंच आर झाल्या बघा. बिगर कामाचा ताण तुम्ही लय घेतात, लय ताण घेतात. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दुनिया काही म्हणू द्या, आपल्याला जसं आवडेल असं राहायचं. कारण ही दुनिया नाव ठेवायलाच असते. एखादीनं सहज म्हणावं, तुम्हाला जर आता बिगर कामाचा ताण घ्यायचा असेल ना, तुम्हाला एखादीचं वजन कमी करायचं असेल, फक्त तिला जाऊन म्हणायचं, होय ग तुला एक बोलायचंय मला. तुम्ही ती बोला ना, बोलन मी, पण मला वाटत नव्हतं. ती म्हणते पण काय सांगा ना एखाद दिवशी, आता मला गडबड आहे, बोलन. तिला पुन्हा भेटायचंच नाही 2-3 दिवस नाही. जर 3 किलो वजन कमी झालं तर काहीच बोलायचं असं माय, काहीच बोलायचं असं माय, काहीच बोलायचं असं माय. आणि मग भेटले होती म्हणावं, काय हो काय बोलायचं होतं, काय नाही ग, परवा दिवशी माझ्या आनंदाच्या जावाचं लग्न आहे, तुझे झुंबर पाहिजे होती. हे हे मग मोकळ्या म्हणा तेव्हा सांगायचं ना मला झुंबर पाहिजे होती. बिगर कामाचा ताण आहे का नाही हो. मग बिगर कामाचा ताण नाही ना, आपण बिगर कामाचे ताण देवाकडे देतो. म्हणून ऐका, देवाजवळ गेलं की नाही ते संकट नाही ते कोडे कोणाला सांगतो, देवाला. पण ऐका, ज्या वेळे जगाचा मालक भगवंत बसतोच अशा ठिकाणी, सर्वांचे काय सोडवायला. आताच्या राजासारखा नाही बरं, आताचा राजा निवडणुकीच्या अगोदर येणार गावात, कोणाच्या काय समस्या असतील तर सांगा, आम्ही त्या पूर्ण करण्याचा तुम्हाला अश्कुन काय काय देतो, अश्विन शुंशुंग देतो. ते शब्द म्हणून उपयोग नाही, ते पूर्ण होत नाही. आम्ही काय देतो तर आश्वासन देतो. तर कधी निवडणुकीच्या अगोदर साहेब निवडून आली की पुन्हा आश्वासनही जाते आणि साहेब बी जाते. पण देवाचं तसं नाही. देव बैसले सिंहासनी, पण कशासाठी आले याचक काशी पुरे धनी. जो याचक आहे, जो दीन आहे, जो भक्त आहे, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण महाराज कोणाकोणासाठी, अहो जरी देव एकट्यासाठी बसला तरी उगवी बहुतांचे कोडे. पण हे तुम्ही बोलतात कशाच्या विश्वासावर. तुकोबराया म्हणले त्याची जिम्मेदारी कोणी घेतली, मी घेतली. आता ऐका, जुन्या काळामध्ये बाबा एकच मोबाईल असायचा. गावात जो श्रीमंत त्याच्या घरी काय असायचा, टेलिफोन असायचा, लाईनचे फोन असते ना, ते फोन असायचा. एखाद्या पाहुण्यानं फोन केला की ते पाटील असतील कोणी जे असेल ते त्याचा फोन आल्यावर त्याला काय द्यायचे, बोलवायचे. आणि तो आल्याच्या नंतर तो गरीब असायचा, त्याला वाटायचं आपण जर हात लावला होता फोन बिघडला तर आपल्याला भरून द्यावा लागत. जुने लोक घाबरतात, बरोबर आहे का नाही, कारण गरिबी लय अवघड. मग त्यामुळं काय म्हणले, अहो ते पाहुणा म्हणतंय तुम्हाला बोलायचं, ते म्हणतंय तुम्हीच बोला, मी सांगतो तुम्हीच बोला. काय म्हणतेत मग ती काढा. पाहुणा म्हणतो, अहो तुमची जी मोठी मुलगी आहे त्यांना म्हण औंदा तिचं लग्न करायचंय का, असं म्हणल्याच्या नंतर आता बोलायले कोण, ती काढला. मोबाईल कोणाचा, बाबांचा, आणि सांगायले कोण, तुकाराम पाटील, बरोबर आहे का नाही. आता ऐका, ज्याचा मोबाईल आहे ते म्हणते, अरे ते म्हणतात तुमच्या मोठ्या मुलीचं लग्न करायचंय का. मग हे काय म्हणतंय, औंदाचं साल 12वी आहे, 12वी झालं की करायचंय. मग आता ये ना डायरेक्ट सांगितलंय का, नाही, कोणाला सांगितलंय, फोनवाल्याला. मग फोनवाला म्हणतंय ते म्हणायले तर औंदाच्या साल 12वी आहे, 12वी झालं की करायचंय. त्याला म्हण आमच्या गावात शाळा मोठी आहे, आम्ही तिला शिकवतो, बरोबर आहे का नाही. मग हे म्हणताय ते म्हणायले गावातच शाळा आहे, आम्ही तिला 12वी शिकवतो. मग हे म्हणताय बर 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 पोरीच्या माईला विचारून सांगतो म्हण. आता काम कोणाचं,
याच सून कोणाला करायची त्याची, पण मधात कोणी फोनवाला आहे ना. मग ऐका, आता मुलगी द्यायची याला, सून करायची त्याला, पण बेजारी कोणाची फोनवाल्याची. आता ऐका, खरं ते काय म्हणलाय याला सांगायचंय आणि हा काय म्हणलाय त्याला सांगायचंय. याची समस्या त्याला सांगायची आणि त्याची समस्या पूर्ण करायची याला सांगायची. हे म्हणताय लग्नाचं बघू, पण मी असा मोकळा आहे, माझ्याकडे काही नाही. ते म्हणतात अहो आमच्याकडे काही नाही, मी कोण आहे गरीब आहे. मग पोराचा बाप म्हणताय तुम्ही काहीच करू नका, आम्ही चट्टच करतो. सध्या असेच फोन आहेत ना, फक्त काय द्या पोरगी द्या, एक नारळ आणि काय द्या मुलगी द्या. आणि मग ते म्हणताय तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या. आता पोरीचा बाप उड्याच मारायला लागला. आता ऐका, समस्या घेऊन आलो तुम्ही आम्ही, समस्या सांगायची या मारुती रायाला, पण आपल्यात फोनवाला आहे तुकोबाराया. समस्या सांगायची आपल्याला, ऐकणार आहे देव, पण देवा आपली समस्या ऐकून घेणार तुकोबाराया आणि देवाकडून पूर्ण करून घेण्याची जिम्मेदारी कोण घेणार तुकोबाराया. म्हणून दोन्ही ठाई ठाई तू का, दोन्ही 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 ठाई तू का.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम सिंहासनी अरे याचकाशी पुरे धनी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर जाता जाता सर्वांना एक विनंती करतो, ज्यांनी तनमन धनाने सहकार्य केलं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण खूप सुंदर असं आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये अहो प्रत्येक जण आपापल्या घरी गेल्याच्या नंतर आपापल्या बंगल्याचं वर्णन करतात, प्रत्येक जण आपल्या आपल्या गावातल्या घराचं वर्णन करतात, पण खरंच वर्णन करावं आपल्या खरंच या स्वैरा असणाऱ्या मारुती रायाचं सुंदर असं मंदिर तुम्ही सर्वांनी बांधलेलं आहे. सर्वांचं संकट मुक्त करणारा हा मारुती राया नक्कीच आपल्याला त्याचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आवर्जून उपस्थित असणारे कीर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी महाराज, त्यामध्ये गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज महाराजाचे चरणतमस्तक, तसेच श्री हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज सुंदर असा महाराजाचा आवाज महाराजाचे चरणतमस्तक, तसेच गावातलीच देवळ गावातील संस्था शेकापूर वारकरी शिक्षण संस्था सर्वांच्या चरणी भविष्यातील हे सुद्धा महाराष्ट्रातील सुंदर असे मोठमोठाले महाराज मृदंग वादक गायक आहेत, यांच्यासाठी ह्या बालगोपाळासाठी जोरदार एकदा टाळ्या. आणि विशेषतः ज्यांना सुंदर यांनी हे सर्व गावातील भजनी मंडळ सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. आणि सुंदर असे मृदंग वादक श्री हरिभक्तपरायण आमचे नावकरी माऊली दादा महाराजाच्या चरण नतमस्तक, आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या एका मित्राचं कीर्तन व्हावं असे वारंवार विनंती करणारे आणि आपल्या परिसरामध्ये ज्यांच्यामुळे माझं येण्याचा योग येतो असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार मृदंगाचार्य आणि ॲक्टो प्याड वादक असे असणारे राम महाराज सादलापूरकर. काय माहितीये का, राम महाराजाच्या वतीनं तारीख घेतली, मला बसतू झटका, पण राम महाराजाचे माणसं मात्र लय प्रेमाचे जोडलेले आहेत बघा. कारण इथं जवळच असणारं आपलं एक नसरत सावरगाव का काहीतरी नसरत सावरगाव 3-4 वर्षे झालं महाराज त्या गावात येतो. प्रथमतः मला राम महाराजानं त्या गावात नेलं, पण ज्या वेळेस त्या गावात गेलो आता त्याच गावातील सर्वजण प्रेमाचे माणसं झाले. हे काय होतं माहितीये का, माणूस जोडणं हे लय महत्वाचं आहे. म्हणून दादामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला. आणि वारंवार मला जे फोन करत होते असे असणारे आपल्याच गावातील महाराज माऊली दादा आणि श्रीराम महाराज वारंवार फोन केला आणि त्यांनी आठवण करून दिली. आणि सुंदर अशा या आपल्या कार्यक्रमाला कायमस्वरूपीचा आठवणी ठेवण्यासाठी KVM असे असणारे यूट्यूब चॅनलचे मालक श्री हरिभक्तपरायण कैलास दादा, मला वाटतं याच्या अगोदरही आपलं एकदा भेट झाली, भेट सांगित का, हां एक वेळेस झालेली आहे. सुंदर असं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता जाता जाता एकच सांगतो बघा, आपलं सर्व झालेलं आहे, पण जाता जाता एकच विनंती आहे, सुंदर अशी आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली सुंदर असं मंदिर बांधलंय, पण सर्वांनी आता याची सेवा करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी सेवा करावी आणि तनमन धनानी असंच कार्यक्रमाला सहकार्य करावं ही सर्वांना विनंती. विठ्ठल जय जय हरि विठ्ठल
आरतीच प्रभाने ओवाळते पुराणे सकळा पुण्यवंत तुम्ही प्रेमास प्रेमार तू गोविंदा उभारिला हात जगी जानविली मात देव बैसले शिवासनी या तुकोबारायाच्या अभंगावर गोड अशा प्रकारचं चिंतन महाराजांनी केलं. विनोदाचे असणारे दाखले देत देत व्यवहारातले असणारे उदाहरणं दिले आणि देव कशासाठी सिंहासनावर बसलाय याचं सगळ्याला असणारं उत्तम दृष्टांत देऊन पटवून आपल्याला दिलं. तसेच म्हणून महाराजांच्या एक बार गावाल्यातर्फे सर्व सत्कार जाहीर आभार टाळ्यांचा गजगजाट करा. मृदंगाचार्य राम महाराज सादलापूरकर, माऊली महाराज, सचिन महाराज, ते सोपान महाराज, शेकापूरची बाल मंडळी सगळी
या सर्वांनी आपल्या गावामध्ये येऊन या कार्यक्रमात सहभाग देऊन आपल्या सगळ्या कार्यक्रमाची फार मोठ्या प्रकारची असणारी या ठिकाणी शोभा वाढवली. सगळ्याला असणाऱ्या सकाळपासून बसलेत तरी कोणाला सुद्धा थकवा आला नाही. अजून कीर्तन राहावं वाटत होतं. दुपटण होतं त्याच्यात तरी सुद्धा कोणी भुका लागल्यात तरी याची जाण आली नाही. एवढं असे विनोद असणारे करून महाराजांनी आपल्याला जे नुसता विनोद नाही, देव कशासाठी सिंहासनावर बसलाय, सगळ्याचे कोडं सोडवण्यासाठी बसलेला आहे, याचं उत्तम असणारं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. असो 2 वर्ष झालं या मंदिराची मोहीम चालू आहे. अनंत अडचणी यामध्ये आल्या. योग आल्याशिवाय काम सिद्धीला जात नाही आणि तो योग असणारा आला. यामध्ये अत्यंत सगळ्यात असणारं गाववाल्याचे या ठिकाणी असणारे काय मानाव तेवढे आभार कमी आहेत. गावात न मागता न फोर्स करता सौ इच्छेनं जनतेनं असणारी पट्टी आणून दिली. कारण का जागृत देवस्थान आहे. सगळ्या गावाची श्रद्धा या देवावर आहे. म्हणून न मागता अणू असणारे पैसे दिली आणि म्हणून या सगळ्याच्या सहकार्यातून हे असणारं देवालय या ठिकाणी एवढं मोठं उभा टाकलेलं आहे. सगळ्याचा हातभार आहे, गरिबापासून श्रीमंतापर्यंत. म्हणून अशा प्रकारचा आज हे जे दिवस असणारा भाग्याचा आज उजळलेला आहे. त्यानंतर आपल्याच गावचे असणारे प्रशांत सावकार पातेवार यांच्या नियोजनाखाली हा सगळा असणारा कारभार चालला. त्याला असणारी परमार्थाची असणारी आवड आहे. प्रत्येक जिथं प्लॉटिंग आहे तिथं देव उभा करतात. नांदेडला असणारं शिवपारायण ठेवलं असणार, त्या ठिकाणी असणारं शिवमहिमान ठेवलं होतं. म्हणून त्यांनी असणारा येळात येळ देऊन प्रत्येक ठिकाणी असणारं उभा टाकून हे कार्य सिद्धीला नेण्याकरता त्यांनी असणाऱ्या वेळ देऊन बऱ्याच अशा प्रकारच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. ही शेजारी मंडळी बळीतात्या पाणी मिनी टाकून सगळं साय सोय करून सगळ्या अशा प्रकारचं सहकार्य केलं. काही काळापुरतं अशा कामामध्ये अनेक अडचणी येतात. अडचणीमध्ये असणारं लांबणीवर गेलं, पुन्हा प्रशासक लागलं. सगळं हे सरपंच मंडळीनं हातावर घेतला कार्यक्रम आणि त्याच्या टीमनं असणारं या ठिकाणी थोडं थोडं सहकार्य. कार्य जरी कोणी करीत असलं तरी सहकार असणारा सगळ्याचा आहे. काम सगळं करीत नसणार. म्हणून हे मंदिर सर्वाच्या सहकार्याचं आहे. म्हणून असणारं प्रत्येकाची आस्था या मंदिरामध्ये आहे आणि अशीच आस्था असणारं पुढं ठेवावा. थोडा अजून आणखी सन्मय असणारा साधण्यात यावा. काही लोकांमध्ये सन्मयाची दुरावा झाला आणि लोकायला असणार त्या ठिकाणी काही नाराजी आहे. परंतु पुढं इथून पुढं सर्वांना घेऊन चालण्याचं आपण असणारा प्रयत्न करूया. त्यानंतर असणारं ब्राह्मण मंडळी आली. कोरडे पोहे खाऊन 3 दिवस राहिले ते आपल्या इथं बरं काय. आणि त्यानं होमाचं कार्य केलं. त्यानंतर ते होमाला बसणारे यजमान सुद्धा डोळ्यात दुपटण धोतर नेसायना इकडून तिकडी तिकडून इकडी तेही बसले 3 दिवस. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर अशा प्रकारचं